भातरेकर परिसरात खंडणीच्या पैशातून उभारलेल्या माजी आमदार बच्चू कडू यांच्या हवामहालासाठी गोरगरिबांच्या जमिनी जबरदस्तीनं बळकावल्याचा खळबळजनक आरोप प्रवीण तायडे यांनी केलाय। भाजप आमदार प्रवीण तायडे यांनी कडू यांच्या हवामहालाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी करणारं पत्र मुख्यमंत्र्यांना पाठवलंय। हा हवामहाल ताब्यात घेऊन सरकारने सील करावा, बच्चू कडू आणि त्यांच्याशी संबंधित असलेले लोक, संस्था आणि त्यामध्ये केलेल्या गुंतवणुकीची देखील चौकशी करण्याची मागणी आमदार प्रवीण तायडे यांनी केली आहे। या समाजसेवेच्या आडून तुम्ही कोणाच्या नावावर संपत्ती आहे, त्याच्यानंतर कोणाच्या नावावर शेती आहेत, कोणाच्या नावावर हॉटेल्स आहेत, कोणाच्या नावावर काय आहे, या सगळ्या गोष्टीचा तपशीलवार घेऊन त्याची चौकशी करण्यात यावी, जेणेकरून हे जे माझा शेतकरी आंदोलनाला विरोध नाही, माझा शेतकऱ्यांसाठी विषय नाही, कारण मी स्वतः शेतकरी आहे। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी स्वतः मुख्यमंत्री महोदय आग्रही आहेत, ते करणारच आहेत। सरकार दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसहित सरकार सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार याबद्दल दुमतच नाही आणि केलीच पाहिजे, म्हणून त्याबद्दल माझा कोणताही दुमत नाही आहे। परंतु शेतकऱ्यांच्या नावावर जे राजकीय पोळी भाजण्याची जे सुरू आहे, राजकीय पोळी भाजणे किंवा पुनर्वसन करणे किंवा राजकीय स्पर्धेत टिकून राहणे, आपण पडलो याचं शल्य मनात बाळगून आपण कसं स्थिर स्थावर होईल या याच्यापूर्वी सुद्धा सोफियाच्या माध्यमातून मी वारंवार सांगतोय, सोफियाच्या माध्यमातून आंदोलन उभारलं गेलं, वेगवेगळे आंदोलन महाराष्ट्रात उभारले गेले, परंतु त्याचं झालं काय पुढे? फक्त आता शेतकऱ्यांची मी स्वतः शेतकरी असल्यामुळे मला माहिती आहे शेतकऱ्यांची परिस्थिती काय आहे, पिकांची परिस्थिती काय आहे। सध्या दुबार जे पेरणी आहे आपली रब्बीची, त्या रब्बीच्या पेरणीबाबत शेतकरी फार चिंतातूर असल्यामुळं ती सुद्धा, परंतु महाराष्ट्र शासनाने स्वतःच्या शेतकऱ्यांच्या खात्यात थेट मदत कशी मिळेल, त्यांना कसं उभं करता येईल, आपलं शेतसुद्धा आणि शासनाच्या माध्यमातून शेतकरी कसा उभा राहील याच्या माध्यमातून सगळ्या गोष्टी या करणं सुरू जरी असलं तरी या होणाऱ्या या शेतकरी आंदोलनाला जे उद्भवलेलं आहे किंवा तयार केलेलं आहे त्याच्या माध्यमातून पोळी शेकायचा प्रयत्न आहे आणि त्याच्या माध्यमातून याच्या आधी सुद्धा खूप माया गमावल्या गेलेली आहे, त्याचा सुद्धा चौकशी करून सखोल चौकशी करून म्हणजे खोलवर जाऊन जे काही आहे पाणी झालं पाहिजे।